हाय फ्रेंड्स, तर आज बनवूया आपण आंबट घाऱ्या. तर कशा बनवायच्या आपण पाहू. तर आता आपण पहिले भगर घेतला आहे. मी 1.5 वाटी इथे भगर घेतला आहे. तर आपण इथे 1.5 वाटी मी भगर घेतला. त्यानंतर आपण याला काय असेल तर पाहून घ्या. त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर स्वच्छ धुवून 2 पाण्याने मी इथे धुवून घेतला आहे. त्याला मस्त धुतल्यानंतर कुकरमध्ये आपण गरम पाणी केलं आहे. त्यानंतर आपण गरम पाण्यात त्याला टाकूया, म्हणजे आपल्याला भातासारखा याला शिजवून घ्यायचं आहे. मीठ टाकून, दुसरं मी काही टाकलेलं नाही आहे. तर आपल्याला भातासारखं यामध्ये चांगला मऊ आपला भगर शिजला आहे, मला दिसते. तर त्यानंतर आपण भगर थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊया एका पातेल्यामध्ये, म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये. आता आपल्याला लागणार त्यामध्ये टाकायसाठी लागणारं साहित्य. तर मी इथे लसण जास्तीचा घेतलेला आहे. लसण आपण थोडा जास्तच घेऊया, म्हणजे लसणाचीच टेस्ट त्यामध्ये चांगली राहते. तर लसण जास्तीचा घेतला आहे मी, आणि 2-4 मिरच्या घेऊन आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया वाटलेलं. हळद मी टाकून घेतली 1 चमचा मी तिखट टाकून घेते. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे दही. तर आपण दही असलं तर दही टाकावं, पण मी इथे घट्ट ताक टाकते. तर ताक असल्यास ताक टाकायचे. तर मी 1.5-2 वाटी इथे ताक टाकून घेतलं आहे. त्यानंतर त्याला मिक्स करून घेतलं आहे पूर्ण. मीठ मी आधी घातलेलं आहे, त्यामुळे कदाचित मी कणिक टाकल्यावर मला लागलं तर मी त्यामध्ये मीठ घालेल टेस्ट बघून, पण थोडंसं टाकून घ्यायचं मीठ, कारण की आपली कणिक त्यामध्ये कमीत कमी 2 वाट्या आपली कणिक त्यामध्ये पडते. आणि आपल्याला असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत लागणारं जे पाणी आहे ते पाणी मी गॅसवर गरम केलं आहे. त्यामध्ये बारीक इलायची आपल्याला टाकायची आहे काढून, आणि साखरसुद्धा मी यामध्ये घातली. तर हे पाणी थोडंच करायचं आपल्याला, जास्त घट्ट पाक नाही. आणि हा आपला मिश्रण असं झालेलं आहे. तर मी हे रात्री केलेलं आहे, आणि आता आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी हे तयार झालेलं आहे. 7-8 तास हे चांगलं आंबवलेलं आहे. त्यानंतर याचे वडे असे पाडून आपण तळून घेऊया. तर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवरती मी असे वडेसारखे त्याचं थापून घेतलेले आहे. त्यानंतर आपली आंबट घारी अशी तयार झालेली आहे. तर कशी वाटली आंबट घारी सर्वांनी सांगा आणि खा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.